तर आजचा व्लॉग मी तुम्हाला घेऊन येत आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग येत आहे. सो खरंच त्यासाठी खूप सॉरी सगळ्यांना. आणि काय ॲक्च्युली ना शूट करायला पटकन असा टाईम भेटतच नाही आहे मला. आणि कधी पोरं आणि आता सध्या इथे व्हायरल स्कोप झालेला आहे, तर पोरं सारखी आजारी पडत आहेत. त्याच्यामुळे आणि एकाला झालं की लगेच दुसराही आजारी होतो. सो मग त्याच्यामुळे ना खूप सगळं काय काय असं रुटीन सगळं बिघडलं आहे माझं. त्यामुळे व्लॉग्स यायला खूप लेट होत आहेत. पण खरंच तुम्ही खूप समजून घेताय मला, त्यासाठी खरंच खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. तू असं काय बघतेस तिथे? सो जिजाचा तुम्ही तर बघितलाच जिजाचा व्हिडिओ. सो जिजाचा आज स्कूलमध्ये ग्रीन डे सेलिब्रेशन आहे. सो म्हणून तिला मस्त छानपैकी एक ग्रीन कलरचा असं घागरा चोली टाईप असं मागवलं होतं आणि खूप छान दिसत होती ती. तुम्हाला मी फोटो दाखवलेच आहे. आणि सगळंच ग्रीन कलरचं होतं. आम्ही खूप तयारी प्रिपरेशन 2 दिवसापासून ते करत होतो. तिचं ते काकडीचं म्हणजे काहीतरी कटआउट सांगितलेलं आहे ग्रीन व्हेजिटेबल आणि फ्रूट्समध्ये. आणि ग्रीन क्राऊन होता. ॲक्च्युली हे सगळं जे आहे ते सगळं पोरांसाठी जे सांगताय, पण कधी कधी ना असं वाटतं की ते पोरांसाठी आहे का आपल्यासाठी आहे. आणि तिला ते प्रोजेक्ट्स पण दिले आहेत, ते सुद्धा खूप म्हणजे असे आता ती सिनियर KGला आहे, पण प्रोजेक्ट्स एवढे काय काय देत आहेत ना, असं वाटते की खरंच ते प्रोजेक्ट्स फक्त पॅरेंट्स लोकांसाठीच देत आहे. सो तिचे ते प्रोजेक्ट्ससुद्धा कंप्लीट करायचे आहेत. पण आज तिचा ग्रीन डे सेलिब्रेशन होता, तर ती खूप खुश होती आज. आणि तिला न्यू ड्रेस घालायला भेटणार होता, सगळं ग्रीन ग्रीन. आणि टिफिनमध्ये सुद्धा तिला ग्रीन कलरचंच दिलं होतं, फ्रूट्स दिले होते. बघूया आज स्कूलमधनं आल्यावर समजेलच तिला विचारूया आपण काय झालेलं स्कूलमध्ये, कसं सेलिब्रेट केलेलं ते. बाय नाही करायचं सोडून हाय करायचं. सो हा पण बहुतेक आता झोपायच्या ह्याच्यात आहे, कारण हा सुद्धा लवकर उठला आहे सकाळी, तर बहुतेक हा सुद्धा झोपेल आता थोड्या वेळाने. सो मला आता थोडंसं जेवण पण करायचं आहे. आणि आज मी करणार आहे पापलेट मसाला, पापलेट फ्राय मसाल्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर ॲक्च्युली कालच माझ्या मिस्टरांनी रात्री येताना त्यांना खूप छान असे ताजे पापलेट भेटले होते. सो ते घेऊन आले होते. मग मी फ्रीजरला हळद मीठ लावून ठेवले होते त्यांना. आणि आता ते मी सकाळीच बाहेर काढून ठेवलेत आणि आता त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हां सांग, आमच्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता मला पापलेट हे बघा, मी जे हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहेत इथे पापलेट्स आहेत. आणि थोडे लसूण घेतलेले आहेत, मिरची आहे, ही 2 मिरच्या आहेत त्यांना कट केलेली आहे मध्ये. छोटासा आल्याचा तुकडा आहे, थोडंसं ओलं खोबरं आहे आणि कोथिंबीर आहे. तर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आधी. सो पापलेट फ्रायसाठी तर मी नंतर करणार आहे. आणि आता हे जे घेतलेलं आहे ते मी पापलेट फिश करी जी करणार आहे त्याच्यासाठीच हे सगळं आहे. आणि तर हे जे आहे त्यात मी ह्याच्यामध्ये टमॅटो ॲड केलेला आहे फिश करीसाठी. काय बाबू का हवंय? 2 मिनिटं. तर इथे मी जेवण करायला घेतलं आणि शिवराज लगेच रडायला लागला. सो मग ते कढईत तेल टाकतच होती, तेवढ्यात तो त्याचं रडणं चालू झालेलं. मग बहुतेक त्याला झोप येत होती म्हणून. त्याच्यानंतर मसाला बघितला तर मसाल्याच्या डब्यातला मसाला संपला होता, तो मी काढत होती छोट्या बर्नीतला. आणि त्याच्यानंतर तो थोडा वेळ गप बसला म्हणून मी पटकन घेतलं तेलाला, म्हणजे कालवणाची तयारी करून घेतली. तयारी नाही म्हणजे कालवण करूनच घेतलं, कारण की तो खेळत होता. तर म्हटलं पटकन आपण आपलं करून घ्यावं कामं, नाहीतर मग तो रडायला लागला ना एकदा की मग काही कामं होत नाहीत. तर जो मी वाटण केलं होतं तो तेलात मी डायरेक्ट परतायला घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, आपला जो लाल तिखट आहे घरचा तो टाकला, मीठ टाकलं. आणि त्याच्यानंतर मग तो परत थोडासा लागला रडायला. मग त्याला शेवटी कढईवरती घेऊनच मला फोडणी द्यायला लागली नंतर थोडीशी. मग मी त्याच्यामध्ये कोकम आगळ घेतलं, कोकम आगळ टाकलं मी 1 बोस. हे माझ्या नवऱ्याने खेडवरनं आणलं होतं. सो खूप छान आहे ह्याचं म्हणजे फ्लेवर खूप छान येतो टाकल्यानंतर. आणि छानपैकी मस्त उकळी आली जेव्हा रश्श्याला जो कालवण घातला आहे त्याला. त्याच्यानंतर मग मी त्याच्यात जी डोकी मी कट केली होती पापलेटची ती डोकी त्याच्यामध्ये ॲड केली आणि छानपैकी हे केलं.
नंतर शिवराजला काय आवरे नाही, तो खूप नंतर रडायला लागला. शेवटी मग त्याला झोपवायला घेतलं आणि हा हॉलमध्ये जो पसारा दिसतोय ना, तो सगळा शिवराजने केलेला आहे. तो टेडी, ती चटई, उशी विशी तो सगळं काढून ठेवलेलं. ॲक्च्युली तो चटई आणि उशी तो माझ्यासाठी ठेवतो की तू इथे येऊन झोप माझ्या बाजूला, आणि म्हणजे पण तो झोपून जातो मी त्याच्या बाजूला झोपली की. मग मी त्याला काय केलं की शेवटी असंच झोपवलं. म्हटलं चल तुला झोपवते आधी आणि मग मी माझी कामं करून घेते. हॉलमध्ये हा माझा नेहमीचा असा पसारा असतो, कारण शिवराज काही असं नीट ठेवतच नाही. शेवटी तो नंतर लगेच झोपला. 5 मिनटात झोपला तो पोरगा माझा. सो तो झोपल्यानंतर पटकन मच्छीला फ्राय करायला घेतली. मच्छीला मॅरिनेट करायला ठेवली होती. तर मग त्या मॅरिनेशनसाठी मी त्याच्यामध्ये आता 2 मिरच्या घेतल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. जवळजवळ 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आलं टाकलं थोडंसं आणि छानपैकी हिरवं वाटण तयार करून घेतलं. आणि तो हिरवा मसाला आधी तो मच्छीला लावून घेतला व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे रेग्युलर हळद टाकली थोडीशी, त्याच्यानंतर आपलं लाल तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला सगळा मसाला आणि मॅरिनेशनला ठेवलं. आणि हो, ह्याच्यामध्ये सुद्धा मी कोकम आगळ वापरलेलं आहे. स्टार्टिंगलाच कोकम आगळ लावून ठेवलं होतं पापलेटला आणि छानपैकी त्यांना मॅरिनेट करायला ठेवलं. त्याच्यानंतर मग मी पटकन चपात्या करायला घेतल्या वगैरे. मी बघत होती की तो उठला आहे का, पण तो झोपला होता. देन म्हणजे शेवटची चपाती राहिली असेल तेवढ्यात तो उठलाच होता, कारण माझ्या चपात्या मोस्टली झाल्याच होत्या आणि एक चपाती राहिली तेव्हा तो उठला. मग नंतर मच्छी फ्राय करायला घेतली, पण ठीक आहे तो तेव्हा रडत नव्हता, म्हणून मग मी पटकन माझं बाकीची कामं घेतली आवरायला. एक साईडला कपडे मग मशीनला लावून घेतले वॉशिंग मशीनमध्ये. ॲक्च्युली मशीन असली की खूप बरं पडतं, म्हणजे एक साईडला ते कपडे होऊन जातात ऑटोमॅटिकमध्ये. आणि नंतर लगेच मच्छी फ्राय करायला घेतली. सो छानपैकी त्यांना मी मोस्टली रवाच मध्ये घेते. काही जण तांदळाचं पीठसुद्धा वापरतात रव्यामध्ये, पण मी नाही मोस्टली यूज करत. मी रव्यामध्येच फक्त फ्राय केले. छान मस्त कुरकुरीत फ्राय केले त्यांना. आणि त्याच्यानंतर जे राहिलेले होते, ज्यांची डोकी मी काढली होती, ते लास्टला मी फ्राय करायला घेतले होते. मग ते फ्राय करायला घेतले. त्याच्यानंतर झालेला आहे आणि मी याबद्दल एक शॉर्टसुद्धा टाकलेली आहे. बघितली नसेल तर नक्कीच बघा. आणि खूप किचनसाठी युजफुल अशी गिफ्ट पाठवलेलं आहे मला स्नेहा ताईकडून, कारण त्यांचे आता 50,000 सबस्क्रायबर्स लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन स्नेहा ताई तुम्हाला. आणि त्यांच्या चॅनलचं नाव आहे स्नेहा आणि बरंच काही. सो त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही बघायला भेटणार आहे. सो त्यांच्या चॅनेलवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला जे फ्लिपकार्टवरती, मिशोवरती किंवा अमेझॉनवरती जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे रिव्ह्यू देखील तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला भेटतील. तर नक्कीच त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यांनी खूप छान असं गिफ्ट पाठवले आहेत, तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यांनी असे छान एअरटाईट कंटेनर्स मला पाठवलेले आहेत आणि खूप मस्त आहेत आणि किती क्यूट दिसत आहेत बघा ते. खूपच छान आहेत आणि मला ते खूप आवडले. थँक्यू स्नेहाताई, थँक्यू, खरंच थँक्यू. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला की तुमचे 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत आणि लवकरच तुमचे 1,00,000 सबस्क्रायबर्स देखील होतील काही महिन्यातच. तर त्यासाठी तुम्हाला खूप पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप शुभेच्छा. तो शिवराज उठलाच होता. तो बसला होता तिथे, पण त्याचं मध्ये चालू होतं काय ना काहीतरी, लुडबुड करतच होता तो. त्याला डबे काढून दिले, टोपं काढून दिली, त्याच्यात थोडा खेळतो आणि त्याच्यानंतर परत त्याचं पुन्हा चालू होतं. सो त्याला थोडंसं एंटरटेन करून मी पण थोडंसं काम आवरून घेतली माझी. सो माझी ही पापलेट फ्राय करून झालेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत बघा हे आणि छान झालेले आहेत. ज्यांची डोकी मी काढलेली आहे ते पापलेट फ्राय होत आहेत. ते 2 जे आहेत ते मस्त किती सुंदर दिसत आहेत. खूप छान असे पापलेट फ्राय झालेले आहेत. आणि इथे मी केलेली आहे पापलेटची करी, पापलेटची फिश करी केलेली आहे त्यांच्या डोक्याची. हे बघा, थोडंसं दाटसरच ठेवलेलं आहे. माझा दिवस तर दिवसाचं रुटीन हे असंच आहे, म्हणजे अजून कधी दिवस संपतो काही समजत नाही. त्यात पोरं असल्यामुळे तर त्या अजूनच खूप हेक्टिक दिवस असतो. आता जिजा स्कूलमधला येईल आणि आता 1:30 वाजलेला आहे. आता ती लोकं लंचला येतील, माझे मिस्टरसुद्धा आता लंचला येतील. तर माझं जेवण आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. तर आम्ही थोड्या वेळाने ते आल्यावरती जेवायला बसूच. सो तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या
आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.